श्री स्वामी समर्थ. तर आज गेले होते भाजी मंडईमध्ये भाजी आणायला, कारण की मला पिल्लूसाठी काहीतरी स्पेशल बनायचं होतं म्हणजे मॅगीसाठी. तर म्हटलं चला काहीतरी बनवूया. तर मी इथं मेथीची भाजी आणि कोथिंबीर आणली होती, कारण की मला तिच्यासाठी मेथीचे धपाटे आणि कोथिंबीरची वडी बनवायची होती. म्हटलं आता चला, तिची खूप इच्छा होती की काहीतरी मम्मी माझं तिला, कारण की ताप येत होती, तर ती म्हणत मम्मी माझं म्हणजे काही टेस्ट लागत नाही आहे, काहीतरी बनव, पकोडे बनव, भजे बनव. म्हटलं ठीक आहे बनवते. आणि बघा हा व्हिडिओ ना माझ्या मॅगीने शूट केला आहे, त्याच्यामुळे बघा कसा हलतोय तो, आणि तिचा स्वतःचा अंधार पण खूप दिसतोय व्हिडिओमध्ये. मग म्हटलं चला जाऊ द्या, तिने बनवलाय तर आता घेऊनच टाकते तेवढी पण क्लिप. तर मी तर मेथीची भाजी निवडत बसली होती आणि कोथिंबीर पण. तर मी तर रुमालामध्ये बांधून ठेवत होते, कारण की म्हटलं सकाळपर्यंत सुकायला नको, मला सकाळी बनवायची होती मेथीची भाजी त्यामुळं. आणि बघा इथं भाजीमध्ये आणलं होतं नॉनव्हेज यांच्यासाठी. तर मी इथं नॉनव्हेज बनवत होते, म्हणजे गावरान कोंबड्याचं चिकन होतं, ते मिस्टरांसाठी बनवत होते. एक साईडला मसाला पण बनायला घेतला होता, कारण स्वयंपाकाला थोडं लेट झालं होतं त्यामुळं. आणि सोबतच दूध पण गरम करायला ठेवलं होतं, कारण की संध्याकाळच्या वेळेस दूध गरम नाही करून ठेवलं तर सकाळपर्यंत ते फाटतं. त्यामुळे म्हटलं चला दूध पण गरम करून ठेवूया. आणि इथं पिल्लूसाठी पाणी गरम करून ठेवलं होतं, कारण आम्ही आता तिला जारचं पाणी नाही तर गरम करून पाणी देत आहे. इथं पोळ्या पण झालेल्या होत्या. म्हटलं चला आता स्वयंपाक पण झालेला आहे. तर माझा असं स्वयंपाक झालेला होता. त्यानंतर मी इथं माझ्यासाठी मेथीची भाजी बनवून घेत होती, कारण की मी चिकन वगैरे काही खात नाही त्यामुळं. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटलास लाईक करा.